नंदुरबारच्या शहादामधल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहात निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई आणि मूलभूत सुविधांचा अभाव याविरोधात सुमारे 500 ते 600 विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक पवित्रा घेतला। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी रात्री अचानक रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडलं। शहादा इथल्या मोहिदा चौफुली परिसरात रात्री 8 वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीनं हा परिसर दुमदुमून गेला। आमच्या मागण्या पूर्ण करा, वसतिगृहातील पाण्याची समस्या तातडीनं दूर करा, अशा जोरदार घोषणा देत सुमारे 3 तास हे विद्यार्थी रास्ता रोको आंदोलन करत होते। मुलांचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थी आहेत। सर, मागील 1-2 वर्षापासून आमचा पाण्याचा विषय आहे, म्हणजे समस्या आहे की ज्याच्यावरती आम्ही वारंवार प्रशासनाला तक्रार अर्ज लिहितो, पण त्याच्यावरती काही तोडगा काढत नाही, म्हणजे आम्हाला पाणी उपलब्ध करून देत नाही। आता पाण्याची टाकी आहे, परंतु तितके त्यापैकी 500 लिटर पाणी आहे सर। मुलांची संख्या जास्त असल्या कारणाने आम्हाला ते पाणी पुरेसं पडत नाही। किती मुलं आहेत तिथं? सर, प्रत्येक 500 क्षमताचे एक बिल्डिंगचे मुलं 500 क्षमताचे आहे सर। 1000-1200 मुलं राहतात सर, सर्व मुलं मुली मिळून। त्याच्यात आम्हाला जे नगरपालिकेकडून जे पाणी पुरवलं जातं ते पाणी आम्हाला पुरेसं नाही आहे। तर आम्ही वारंवार प्रशासनाला अर्ज वगैरे लिहितो की आम्हाला ते पाण्याची सोय करून द्या, परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही। त्याच्यामुळे आम्हाला आज रॅली काढून आज आम्हाला निघावं लागलं। कालपासून आमच्या वसतिगृहात पाणी नाही आहे। मुलं जेवण जसं केलं तसं हात धुवायला आणि ताट धुवायला पाणी प्लेट घेऊन आले मुख्य रस्त्यावर अचानक मोठ्या संख्येनं विद्यार्थी आल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली। आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तहसीलदार संभाजी पाटील आणि प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली। विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील पाण्याचा तुटवडा, स्वच्छता आणि इतर समस्यांचा पाढा अधिकाऱ्यांसमोरच वाचला। आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मोहिदा, तालुका शहादा येथील विद्यार्थ्यांनी आज त्यांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। तात्काळ प्रकल्प प्रशासनाने त्यांची दखल घेतली आणि या ठिकाणी जी मुलींच्या वसतिगृहाच्या इथे एक नवीन बोर केलेली आहे, त्या बोरचे पाणी पाईपलाईन करून 3 HP मोटर टाकून विद्यार्थ्यांना तात्काळ उद्यापासून त्याचा पाणी पुरवठा सुरू होऊन जाईल। त्याचप्रमाणे एक नवीन बोर प्रस्तावित आहे, त्याची मान्यता मिळाल्यावर लगेच सदर बोरचं काम देखील करण्यात येईल। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाकीच्या मागण्या होत्या की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे गवत वाढलेलं असतं त्यासाठी साफसफाई, विद्यार्थ्यांना जिम हवी आहे, विद्यार्थ्यांना लायब्ररी हवी आहे आणि काही कॉम्प्युटर्स हवे आहेत। तर प्रकल्प प्रशासनाने 8 दिवसांचे अवधी मागून घेतलेला आहे आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रकल्प प्रशासनाचा प्रयत्न आहे। धन्यवाद। विद्यार्थ्यांनी याच्या आधीही म्हणजे कंप्लेंट केलेली होती, आजपर्यंत का त्याच्यावर लक्ष दिलं? या ठिकाणी शहादा हा OTSP एरिया आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी आम्ही एक बोर प्रस्तावित केलेला आहे। त्याचप्रमाणे या वसतिगृहासाठी एक डेडिकेटेड 2.5 लाख लिटरची पाण्याची टाकी देखील बांधलेली आहे, परंतु शहादा शहराला पुरवठा होणाऱ्या पाईपलाईनमध्ये नेहमी काही तांत्रिक अडचणी उद्भवत असतात। आजच मी इथल्या नगरपालिका सिहोंशी देखील बोललो, त्यांनी देखील तेच सांगितलं की शहादा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जी पाईपलाईन आहे तिथल्या जॅकवेलच्या इथली मोटर जी आहे ती नादुरुस्त झाल्यामुळे या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला। यावर निश्चितच तात्काळ तोडगा काढणे। प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेत 8 दिवसांच्या आत पाणी टंचाईसह सर्व मूलभूत अडचणी प्राधान्यानं सोडवण्याचे ठोस आश्वासन दिलं। प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गानं सुरू केलेलं आंदोलन हे मागे घेतलं आणि सगळे विद्यार्थी वसतिगृहात परतले। त्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या मागण्या किती दिवसात पूर्ण होतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नंदुरबारहून सलाउद्दीन लोहार यांच्यासह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।